तर मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय असा सवाल उपस्थित झालेला आहे। आधी खून झालेला आहे आणि आता एका वसतिगृहात शिरून मुलीचा विनयभंग करण्यात आलाय। सरकारी वसतिगृहातला हा धक्कादायक प्रकार आहे। नागपुरातील आयसी चौकातल्या वसतिगृहातील ही घटना आहे। ओबीसी वसतिगृहातल्या 64 मुली त्यामुळे भीतीच्या छायामध्ये आहेत। हो सर, ह्या हॉस्टेल तर अशाच जागेमध्ये आहे. साइडला इकडे 3 दारू भट्ट्या आहेत, तिकडे वाईन शॉप आहेत. लोकेशन खूप काय खराब आहे. सरकारकडे काय मागणी असणार आहे तुमची? तर सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजेत आम्हाला, सेफ्टी पाहिजे. सर पण जो घडलेला आहे तो घडून गेला ना सर. त्या दिवशी मला काही झालेलं असतं तर माझी जान भरून दिला असता का सर सरकारांनी? सर आमचे आई-बाप कोणाच्या भरोश्यावर इथं ठेवलं होती सर रूम करून ना राहायला सुद्धा आम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे बा. इथं सेफ सेफ राहतील आमच्या पोरी अशा म्हणूनच होते ना सर तिथं. रात्री 3 वाजे माझा मोबाईल त्यांनी कधी घेतला मला काही आठवण नाही. पण माहित आहे सर आतून माझ्या दारला कडीच नाही होती. त्यामुळे माझा जो दार आहे तो बंद होत नाही होता सर आतून. आणि ते लोकं जिथून आले होते सर त्याला सुद्धा ताला नाही होता. रूममध्ये मी जेव्हा झोपलेली होती त्यांनी म्हणजे बॅड टच जशी करायची कोशिश केली तशी मला जाग कोण आली. होते बॅड टच करणारे कोण होते? सर 2 मुलं आले होते एकदम माझ्या रूममध्ये आले होते सर. अच्छा. सीसीटीव्ही कॅमेरे कधीपासून या ठिकाणी आहे? सर 8 महिने झाला हॉस्टेल खुललेलं आहे तेव्हापासून इथं सीसीटीव्ही आहेतच नाही सर.